शीघ्र वक्तृत्व असे या ठिकाणी चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, याच्यामध्ये काही विषय दिलेले, तर एक एक विद्यार्थी इथे येणार, तो एक चिठ्ठी उचलणार, त्या चिठ्ठीमध्ये त्याला काय विषय आलाय तो ते मोठ्याने सांगणार आणि मग त्याचा विषय बोलायला सुरुवात करणार। त्यापूर्वी शीघ्र वक्तृत्व याचे परीक्षक आहे आपल्या शाळेच्या तंत्रज्ञान शिक्षिका श्रीमती बंड मॅडम, या तुम्हाला शीघ्र वक्तृत्वामध्ये गुणगान करणार आहे। तर ते गुणगान करत असताना तुम्हाला तुम्ही जो विषय बोलणार आहे तर तो विषय त्याच्यामध्ये तुम्ही सादरीकरण कसं करणार आहे, बोलताना तुमचे हावभाव पण त्याच्यामध्ये दिसले पाहिजे, बोलताना तुमचा कॉन्फिडन्स पण त्याच्यात जाणवला पाहिजे। हे सगळ्या याच्यावरून मॅडम तुम्हाला गुणगान करणार आहे। नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाहीये, तर इथे एकेकाने यायचंय, चिठ्ठी उचलायची, स्वतःचं वर्गाचं नाव सांगायचं आणि जो विषय याच्यात आहे तो विषय सांगून मग विषयाला सुरुवात करायची। चला पहिले 6वी पासून सुरुवात करूया। शिक्षक मला शिकवतात आणि मला मराठीला वेगळे शिक्षक आहे, गणित, हिंदी, मराठी, विज्ञान याला वेगळे शिक्षक आहे, तास होतात। आणि माझे नाव काव्या शक्तिमोहन आहे, मी इयत्ता 4वी मध्ये शिकते। माझा विषय आहे वृक्ष। वृक्ष म्हणजे झाड, ओळखलं का मला? मी आहे झाड, मी तुम्हाला ऑक्सिजन देतो, वेगवेगळे फळं, फुलं, वनस्पती, औषध देतो, ओळखले की नाही मला? तुमच्यासाठी मी एक जीवनच आहे की मी तुमच्यासाठीच मला हलवून तुम्हाला ऑक्सिजन देतो, तुमचं प्राण वाचवतो, मग तुम्ही मला लावणार की नाही? सगळीकडे लावणार की नाही? तुमच्या शाळेत, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे मला लावून तुमची वसुंधरा सजवणार की नाही? सर्वांनी फक्त असं म्हणू नका की झाडे लावा, झाडे जगवा, खरंच झाडे लावा आणि नुसते लावूच नका, त्यांची काळजी घ्या, त्यांना दररोज पाणी द्या, लागेल तेव्हा खत द्या आणि त्यांच्यामध्ये पहिले त्यांना रोपवा आणि मग त्यांचं मोठं झाड करा। जसे आपले आईवडील आपल्याला पहिले आपण रोप राखतो आणि त्याच्यापासून आपल्याला मोठे झाड बनवतो, तसेच आपणही झाडाला बनवतो। आणि आपल्या शाळेतल्या आदर्श शिक्षिका पगारे टीचर यांना जशी झाड लावण्याची आवड आहे तशीच आपल्यामध्येही निर्माण करा झाड लावण्याची आवड। धन्यवाद। मी इयत्ता 8वी या वर्गात शिकतो। माझे विषय आहे फूल। फूल हे सुगंधदायी असते। फुलापासून मध तयार होतो। मधमाशी त्या फुलापासून मध तयार करते आणि आपल्या पोळ्यामध्ये ठेवते। फुलांची माळा आपण थोर पुरुषांना घालतो आणि त्यांचा सन्मान म्हणून त्यांना फुलांची माला त्यांना घालतो। मी शिक्षक झाली तर मी पण गणिताचा विषय घेणार, कारण मला गणित फार आवडतं। मला आमचे टीचर खूप आवडतात कारण ते आम्हाला करतात। माझा विषय आहे पुस्तकासारखा मित्र झाला। पुस्तक म्हणजे जीवन। पुस्तकामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळते। पुस्तक आपल्याला सर्व काही शिकवते। पुस्तक कधी खोटे बोलत नाही। मित्र कधीतरी खोटं बोलतो, मित्र किंवा मैत्रीण कधी खोटं बोलतो, पण पुस्तक म्हणजे आपला सर्वात जवळचा मित्र। पुस्तक आपल्याला कधी खोटं बोलत नाही। मला पुस्तक खूप आवडते। पुस्तकामध्ये गणित, विज्ञान, इंग्लिश, मराठी, इतिहास, भूगोल, सायन्स सगळे विषय असतात। पुस्तक आपल्याला ज्ञान देते। पुस्तक आपल्याला
खूप काही शिकवले. धन्यवाद. माझा विषय आहे सूर्य उगवला सायंकाळ. मजुरी करतात ते आपल्यासाठी कष्ट करतात. खूप आणि आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार शिकते. माझा विषय माझे कुटुंब. माझे कुटुंब खूप सुंदर आहे. माझ्या कुटुंबात मी, माझी आई, माझा भाऊ आणि मी राहते. आमच्या घरात 2 माणसे वयस्कर आहेत. आम्ही त्यांना पण पाहतो, आम्ही पण पाहतो. माझं कुटुंब खूप सुंदर आहे. माझी आई वडील खूप कष्ट करतात व मला माझ्या भाऊला पाहत असतात. मला शिक्षण देत्या व माझे गुरु पण मला शिकवतात. एवढे बोलून मी माझ्या त्यासाठी मध्ये शिकते. झाडे खूप सारं आहे. माझा विषय आहे आयुष्य. आपल्याला देवाने खूप सुंदर आयुष्य दिले आहे की आम्हाला क्लासचे वंद मॅडम आहेत. ते इतके छान शिकवतात. माझा विषय माझी शाळा. माझी शाळामध्ये माझं मंदिर. माझ्या शाळामध्ये माझं मंदिर. मंदिरामध्ये माझे शिक्षण माझे देव. मला शिकवायला मला जाऊ सर इतकं भारी शिकवलं की मी कधी विसरू शकत नाही. तेव्हापासून मला त्यापासून मला आनंद कधी इतके वाटत नाही. कधी आई वडिलांचं ध्यान दिलं आहे. मी आज स्कूलमध्ये शिकतोय. माझ्या आजच सर की कधी मला काही याची कमी पडली नाही की मी हॉस्टेलमध्ये शिकतोय मग मी घरून येतोय. असं मला कधीच वाटलं नाही की मी हॉस्टेलमध्ये शिकतोय म्हणून. ज्यावेळेस सत्य करायला गेलो तेव्हापासून तुम्हाला असा अनुभव आला नाही की मी हॉस्टेलमध्ये शिकतोय म्हणून. इतक्या हालत म्हणून तिथं जास्त कमीच येवा ना. मी डॉक्टर आणि गरिबांसाठी हॉस्पिटल ही सगळ्यांची सेवा करावी. मला सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा. माझे शिक्षक खूप चांगले आहेत आणि मी एकटी डॉक्टर होणारच. शाळेची सगळे शिक्षक व पगारी टीचर ते खूप चांगले आहेत. ते मला खूप चांगले शिकवतात. आपल्या वैजापूरमध्ये घरामध्ये इथे वांदळगाव इथे गोदावरी जाते. गोदावरी नदी चालवतो. त्र्यंबकेश्वरी पण होतो. अशा काही नद्या आहेत त्यांचे नावं खूप आहे. आपल्या भारतामध्ये जे काही नदी आहे तिची उलटी वाहते. तिचे नाव आहे नर्मदा. अर्चन गणना शिकले आहे. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकते. आई. माझा विषय आहे आई. माझी आई मला खूप लाड करते. माझी आई मला रोज शाळेला आणून देते. माझी आई मला सकाळी लवकर उठवते. एका चिठ्ठीमध्ये लिहिले होते आणि मी विषय निवडायचा होता आणि त्या विषयावर तुम्ही तुमचे विचार कसे मांडतात, विषय मांडणी कशी करतात, त्या विषयाच्या अनुषंगाने त्याला मार्क्स होते. त्यानंतर तुमचे हावभाव कसे असतात आणि आवाजाचा चढ उतार कसा असतो त्यानुसार आपण 3 नंबर काढलेले. तर यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे कावेरी त्रिभुवन इयत्ता 6वी अ.
आणि आपल्या शाळेत वृक्षांची जोपासना कोण करतं त्यांचा आदर्श तुम्हाला घ्यायला सांगितला. म्हणजे तिची जी सुरुवात होती आणि शेवट होता आणि विषय मांडणी होती ती अतिशय व्यवस्थित होती. त्यानंतर दुसरा क्रमांक आलेला आहे सायमा शेख इयत्ता 6वी ब. सुद्धा माझे कुटुंब या विषयावर खूप छान बोलली. तिच्या कुटुंबातल्या व्यक्तींचा समावेश तर केला, परंतु तिच्याकडे जी प्राण्यांची जोपासना करण्याची आवड आहे त्यांना सुद्धा तिने कुटुंबाचा भाग केला, त्याचा सुद्धा उल्लेख तिने या ठिकाणी केलेला आहे. तिसरा क्रमांक आलेला आहे आराध्या सोमवंशी इयत्ता 6वी ब. आणि तिचा विषय होता पुस्तकांचे महत्त्व. तिने छान विशद केले. त्या तीनही विद्यार्थिनींचे अभिनंदन. आणि उत्तेजनार्थ एक पारितोषिक इयत्ता 8वी अ चा रामेश्वर रोकडे. खूप सुंदर बोलला, फक्त त्याने विषय पटकन संपवला. त्याच्या मांडणी इतकी सुंदर केलेली होती. त्याचा विषय काय होता? माझी शाळा. सुरुवात त्याने सांगितली, माझी शाळा हे माझ्यासाठी मंदिर आहे. दुसरं वाक्य होतं, माझ्या शाळेतील शिक्षक हे माझ्यासाठी देव आहे. इतकं सहज बोलत होता तो. आणखी छान होतं त्याने बोलला असतं, परंतु त्याने लवकर विषय संपवला. त्यानंतर त्याने त्या देवांमध्ये ज्या देवाला तो जास्त पूजतो अशा देवाची म्हणजे त्याच्या वर्ग शिक्षकांची पण छान स्तुती केली. खूप सुंदर रामेश्वरने बोललं आणि त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळणार आहे. रामेश्वर रोकडे. सर्वांचा